गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे स्पोर्ट्स डे व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सौ मंजुळा गावित यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संस्थेचे चेअरमन DS अहिरे होते। प्रमुख अतिथी म्हणून धीरज अहिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य छगन राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य डॅनियल कुवर, माजी पंचायत समिती सदस्य शांताराम कुवर, पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप, सरपंच कुडाशी यशवंत राऊत, माजी सरपंच किरण वळवी, माजी सरपंच खरगाव मधुकर देसाई उपस्थित होते। स्पोर्ट्स इव्हेंट आणि कल्चरल प्रोग्राम या ठिकाणी शिताडी पोस्ट वारसा या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी गुरुकुल इंग्लिश मीडियमचा सर्व स्टाफ, आमचे चेअरमन साहेब, माजी आमदार माजी खासदार DS अहिरे साहेब, आमच्या मातोश्री आई कुसुम अहिरे व मी स्वतः, त्याच पद्धतीने आमचे डायरेक्टर श्री वर्गीस सर, आमच्या प्रिन्सिपल मॅडम रीना मॅडम, तसेच आमचा सर्व गुरुकुलचा स्टाफ या ठिकाणी अत्यंत मेहनतीने हा संपन्न केला आहे। तसेच सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आमच्या शाळेचे विद्यार्थी सर्व म्हणजे नर्सरीपासून ते अतिशय 7वी वर्गापर्यंत सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक अतिशय उत्साहाने यांनी सहभाग घेतला। सर्वतोपरीने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या तालुक्याचे लाडके आमदार सौ मंजुळाताई गावित या ठिकाणी आल्या होत्या। तसेच खासदार गोवाल पाडवी यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या। ते काही कारणास्तव येऊ शकले नाही, पण आमदार महोदया खूप वेळात वेळ काढून आल्यात, त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या। आमचे सन्माननीय मित्र जिल्हा परिषद सदस्य छगनजी राऊत या ठिकाणी आले होते। तसेच परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, तसेच ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आले। पास्टर साहेब आले, यांनी सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। अतिशय उत्साहपूर्वक अशा शिताडीच्या या अतिशय सुंदर ग्राउंडवर आपण बघू शकतात की अतिशय सुंदरपणे कार्यक्रम उत्स्फूर्तपणे झालेत। या कार्यक्रमात म्हणजे स्पर्धा घेतल्या, पळण्याच्या स्पर्धा घेतल्या, धावण्याच्या घेतल्या, लिंबू चमचा घेतल्या, पोत्यात घालून उड्या घेतल्या। या सर्व गुणांना वाव देण्यासाठी आपण गुरुकुल या इंग्लिश मीडियमतर्फे अतिशय उत्साहपूर्वक सर्व स्पर्धा घेत आहोत। तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी देखील मुलं या ठिकाणी उत्साहपूर्वक येतात। तसेच माझी या सर्व पालकांना विनंती आहे की आपण आपल्या पाल्यांना रेग्युलर शाळेत पाठवून आपल्या पाल्यांचा आंतरिक गुण जो आहे शैक्षणिक। यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। वार्षिक स्पोर्ट्स डे मध्ये विविध स्पर्धांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल्स देऊन गौरविण्यात आले। अतिदुर्गम भागात आदिवासी पट्ट्यातील वारसा फाटा येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल ही आदिवासी संस्कृती जपत इंग्रजी मराठीचे धडे देत असून या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 300 ते 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शहाजी वर्गीस, अक्षय देसाई, रीना मॅडम, उपमुख्याध्यापक प्रदीप राऊत, शेरीन वर्गीस, बोवाजी देसाई, हेमंत अहिरे, प्राचार्य, शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे। आज 28 फेब्रुवारी आपल्या या कुडाशी परिसरात असलेले गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक सन्माननीय DS अहिरे साहेब आणि त्यांचे चिरंजीव धीरज अहिरे यांच्या या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्ताने आज या वारसा फाट्याजवळ शिताडी गावात आज या ठिकाणी भव्य दिव्य असं आज या छोट्याशा मुलांचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे। अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम त्यांनी आगळ्या वेगळ्या रूपात आज या ठिकाणी साजरा करीत आहेत। आणि अगदी लहान बालक या ठिकाणी 7वीच्या वर्गापर्यंतचे, 1ली ते 7वीच्या वर्गापर्यंतचे हे लहान मुलं या ठिकाणी सकाळपासून अगदी चांगल्या पद्धतीने ते आज या ठिकाणी या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। एक ग्रामीण भागात असलेली ही गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल ही अतिशय चांगल्या नावारूपाला आलेली आहे आणि या ठिकाणचे विद्यार्थी सुद्धा घडवण्यासाठी या ठिकाणी असलेले त्यांचे शिक्षक वर्ग, टीचर्स सर्वच
कर्मचारी यांनी सुद्धा चांगल्या मेहनतीने या विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे आणि चांगल्या मार्काने पास होऊन हे विद्यार्थी पुढे सुद्धा त्यांची प्रगती चांगली झालेली आहे। त्यामुळे मी या ठिकाणचे गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक सन्माननीय DS अहिरे दादा आणि धीरज अहिरे यांना या पुढच्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा देते, धन्यवाद देते।